फोनवर करूया परिवर्तन. ऐकूयात प्रवीण शिंदे सर यांना. धन्यवाद दीपक सुतार सर. दुपारचं सत्र आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थित सर्व प्रेक्षक मायबापांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला इथून प्रारंभ होतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय. गोलंदाज ऋषी. पहिला बॉल ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलाय. मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर मारून पोहोचले आहे. खूप सुरेख पद्धतीने हा झेल टिपला गेलाय आणि पहिला धक्का या ठिकाणी बसत असताना टीम जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा संघाला रोनक या ठिकाणी बाद होत आहेत. समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाचा मी कौतुक करेन. लॉंग ऑन लावते आणि तिथून खूप अंतर गाठायचं होतं चेंडूपर्यंत. खूप चांगल्या पद्धतीने रनिंग कॅच आपण पाहिली आणि त्यानंतर रोनक बाद होत आहेत. पहिला टीमला धक्का बसतोय. जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा हा संघ नाणेफेकी गमावली आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला आली ती फलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना सनी येतोय. तर दुसऱ्या एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन प्रदीप. ऋषीने पहिल्याच बॉलवरती विकेट्स मिळवले. खरं तर पहिल्या बॉलवरती ज्या ज्या वेळेला विकेट्स येते त्यावेळेला गोलंदाजाला एक आत्मविश्वास वाढत असतो. आपण पाहतोय यांश 11 मोंडूळ आयोजित यांश चषक 2025. चांगल्या पद्धतीचं आयोजन सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आपण आयोजन नियोजन पाहिलं. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल डिलिव्हर होतोय. आवडीला मात्र पाहिलं तर फुलर लेन्सचा बॉल होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथून मात्र हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय कोणत्या प्रकारचं धावेचं खातं खोललेलं नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग दुसरा बॉल डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल येतोय. गोलंदाजी सनी स्ट्रायकर रेंटवरती आहेत, परंतु एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. इथून राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. या वेळेचा मात्र पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि मित्रांनो, ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत असते. इथे पाहिलं ना तर तलवली संघाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. त्यावेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळतोय. एक धावेने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न देखील झालाय. पुढचा बॉल फुलटॉस आहे. नेत्रदीपक फटका इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्लिअर करेल का बॉल. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि जरूर या डावातला हा पहिला चौकार आलाय. फुलटॉस होता आणि फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा उचललाय 4 धावांसाठी. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. पॉवर प्लेचा षटक आहे. फलंदाजाला संधी होती, त्या संधीचं त्याने सुवर्ण केलंय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावत असताना धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 5 धावा धावफलकावरती. प्रदीप यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण पाहिला. धावसंख्येचा फळक आपण पाहतो एकंदरीत 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला मात्र चेंडू सोडून देण्याच्या नादामध्ये देह यष्टीवरती आदळलाय. डॉट बॉल 5व्या क्रमांकाचा बॉल आलाय. डॉट अप्रतिमाचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत ऋषीचं राहिले, ज्याने 1 विकेट आपल्या नावावरती केली. महत्वाची विकेट होती. रोनकला त्याने बाद केलं आणि त्यानंतर अचूकता ठेवली आहे. कायम सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळतीये. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला विसेप मध्ये बॉल खेळून काढलाय. लॉंग ऑनचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या पाहतोय बॅटिंग करत असताना जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा या संघाची. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहतोय. सातत्याने या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, रोख रक्कम 25,000 रुपये, माननीय श्री भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलंय सन्माननीय कासनेगावचे सुपुत्र भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. शिवसेना उपतालुका प्रमुख, नक्कीच यांना धन्यवाद देऊ. आणि आकर्षक ट्रॉफी ज्या आम्हाला उपलब्ध करून दिले सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टे जे कांदळी गावचे आहेत. तर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज दत्ताला आणले गेले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा अवघ्या आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात थोडीशी खडतर होताना आपण पाहिले राऊतपाडा टीमसाठी, परंतु येणाऱ्या षटकामध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. इथून दत्ता येतात षटक क्रमांक 2 मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस मिस्टर दत्ता. चला अधिक वेळ घेऊ नका, विनंती आहे. तळवली टीम तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. ही सूचनेचं पालन करा.
षटकातला पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जातोय दत्ताच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी पाहिला तर खोदून काढलाय बॉलला, सन्मान देण्यास प्रवृत्त केलं गेलं. आणि आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं ना अनेक गोलंदाज यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यापैकी हा एक चेंडू आपण पाहिला खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला, सन्मान देण्यास प्रवृत्त केलं गेलं आणि तिथून ही सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ओहो, यावेळेला पॅडवरती आदळलाय, क्राऊड अपील आहे, पंच संमत नाही आहेत. कदाचित हा बॉल लेगस्टम्पला मिस करत असेल आणि त्याचमुळे अपील फेटाळून लावली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 वरती. चांगली गोलंदाजीचा दर्जा आतापर्यंत पाहायला मिळाला तळवली टीमकडून. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाही, सातत्यपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळेला आक्रमण तर जडवलंय, इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, चेंडूची फेकी चांगल्या एंड वरती आणि त्याचनंतर पाहू शकाल थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 8 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील घातक ठरताना पाहायला मिळते. तळवळी संघाची लाजवाब गोलंदाजीचा प्रवास आतापर्यंत राहिलाय. यावेळेला मात्र ऑफसाईडला खेळायचं होतं, चेंडू बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे देखील डॉट बॉल आलाय. जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं पहिल्या फेरीमध्ये तळवळी टीमची बॅटिंग खूप चांगली दमदार राहिली होती आणि त्याचमुळे इथून राऊतपाडा टीमला एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला मात्र फटका फसलाय. काही क्षणासाठी असं वाटलं होतं झेलबाद होणार की काय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर बॉल पडला आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 9 वरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू क्रमांक 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम आहे. हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आलेला नाहीये. अगदी स्क्वेअर लेगचा हा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि षटक क्रमांक 2 चा देखील इथे कंप्लीट झालाय खेळ. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 10 धावावरती धावा आहेत. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ऋषीने 6 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं गोलंदाज दत्ताच्या माध्यमातून अवघ्या 4 धावा आल्या. परंतु इथून पलटवार करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण ही धावसंख्या या खेळपट्टीवरती या मैदानावरती आपण बघितली तर खूप कमी प्रमाणात आहे. कारण इथे मोठे मोठे स्कोर आपण होताना पाहिले, हाय स्कोरिंगच्या मॅचेसच पाहिल्या. त्यामुळे येणाऱ्या 12 बॉलवरती आक्रमण हे करावं लागेल. बॅटर प्रदीप आणि त्याच्या साथीने असणारा फलंदाज आपण पाहतोय सनी याला. षटक क्रमांक 3 मध्ये जयदीप आलाय. जयदीपच्या षटकातला पहिला बॉल. यावेळेला मात्र लॉंग ऑनकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अलॉंग दी कार्पेटनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 11 वरती आहे. जो योग्य निर्णय घेतला होता कर्णधारानं, तळवली संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता, तो निर्णय आतापर्यंत त्यांच्या बाजूने वळताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आले, 11 धावा धावफळ करते, पण इथून फलंदाजांना हात खोलावे लागतील. अकुट टप्प्याचा बॉल, टॉपेज आहे, मिस टाइम स्ट्रोक, शॉट फाईनले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहिलं ना तर थोडीशी चुकी करतोय आणि त्याचनंतर या 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 13 या अंकावरती. शॉट फाईन लेग मध्ये झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. फटका फसला होता, उंचावला होता. काही क्षणासाठी असं वाटलं होतं फलंदाजा बाद व्हावं लागतंय की काय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्येचा फरक पाहतोय 13 धावा. चेंडू क्रमांक 2 खेळाचा इथे खेळ पूर्ण झालाय. खरं तर या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. कासने गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय मंडूळ ग्रामस्थांच्या वतीनं. हा फटका देखील फसलाय आणि पुन्हा एकदा शॉट फाईन लेग मधून लॉंग लेगकडे हा बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी पाहिलं तर वेगामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केलेत. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केले गेले आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव खूप महत्त्वाची असते. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिन्ही गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. मोठे फटके येत नाहीयेत, बांधून ठेवले गेले फलंदाजांना. कोणत्या प्रकारचा हाफ ट्रॅकर बॉल अथवा फुलटॉस बॉल दिला जात नाहीये.
यावेळेला दिशाहीन बॉल पाहायला मिळाला, लेग स्टंपला मिस करतोय हा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 1 धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते, 17 धावा धावफलकावरती. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते मात्र 3. गोलंदाजी ट्रॅक वरती जयदीप आहेत, स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सनी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक इथे देखील आहे, हवेमध्ये बॉल लँड होईल नोमॅन्स मध्ये. आणि इथे मात्र पाहिलं तर माघारी परत केलं फलंदाजाला. फक्त अवघी एक सिंगल धाव मिळेल. मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न होत आहेत परंतु एलिव्हेशन व्यवस्थितरित्या होत नाही आणि तिथून मात्र या धावा रोखण्याचा प्रयत्न जयदीप करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 18 धावा धावफलकावरती. सिंगल डबल धावा येताना पाहायला मिळाल्यात. चौकार षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये एकमेव चौकार आला परंतु त्यानंतर फलंदाजांना बांधून ठेवलं गेलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जयदीप. यावेळेला मात्र बॅकफूट वरती येऊन स्लाइस करायचं होतं बॉलला. पॉईंट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता. प्रचंड गती होती, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त झाली आणि गतीला इथे फलंदाज बीट झालाय. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. लेंथ अगदी उत्तमरित्या होती. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली गेली. आपण पाहतो 18 धावा, 1 गडी बाद 18 अशी स्थिती बॅटिंग करताना राऊतपाडा संघाची. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला गेलाय. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि इथून मात्र पाहू शकाल तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 18. यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल बासे स्पोर्ट्स बासे. नक्कीच आपण पाहू शकाल आमच्या टॉस बॉक्समध्ये दिलीप दादा आहेत, त्यानंतर उत्कृष्ट समालोचक दीपक सुतार सर देखील आहेत आणि एक स्पर्धा गाजवणारा आवाज खंबाळे गावचे सुपुत्र आणि त्याच समोर आपण पाहिलं तर तुषार देखील आहेत. खरं तर या मॅचचा आनंद घेत आहेत टॉस बॉक्समधून. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल ज्यांचा वाढदिवस आहे नितेश फरडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅच इथे मात्र चालू होईल. 4थ्या षटकाला प्रारंभ होतो आणि 4थ्या षटकाच्या या स्लॉग मध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज मनोज. मनोजला चांगली कामगिरी करावी लागेल, ज्या या अगोदरच्या गोलंदाजांनी केली आहे भरीव कामगिरी. अखूट टप्प्याचा बॉल, खरं तर इथून मात्र पाहू शकाल टर्न झालाय बॉल. चेंडू मात्र सीमारेषेकडे ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय अखेरकार चेंडूला अडवलं गेलं आणि त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संधी होती फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची, संधी गमावली गेली आणि ते 3 धावा अंकित होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 21 लॉट्स ऑफ 1 विकेट. आतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला तर 10 चेंडूचा सामना केलाय. प्रदीप याने अवघ्या 12 धावांचं योगदान दिलंय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय 8 बॉल आणि 8चा सामना केलाय सनी यांनी. परंतु या दोन्ही फलंदाजांना आता आक्रमण करावं लागेल कारण शेवटचं षटक आहे या डावातलं. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज मनोज. पहिलं षटक खूप दमदार राहिलं होतं, दुसरं षटक देखील खूप चांगलं राहिलं, तिसरं तर अप्रतिम राहिलं. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय आणि तिथे सहज सोपा झेल टिपला गेलाय. हा टीमला बसलेला दुसरा धक्का पाहतोय. खरं तर या मॅच वरती जबरदस्त पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय जय बजरंग स्पोर्ट्स तलवली संघाकडून आणि जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा टीमला बसलेला हा दुसरा धक्का 21 अंकावरती. नवीन फलंदाज बाब्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 विकेट्स गमावलेत. 21 अत्यंत खडतर प्रवास गाठावा लागतोय टीम राऊतपाडा संघाला. पहिल्या डावामध्ये पडझड पाहायला मिळाली आणि त्याचं एकमेव कारण अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी तलवली संघाकडून राहिली. बॅकफूटवरती आणून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच षटकामध्ये मोठा धक्का रोनकला बाद केलं, त्यानंतर या मॅचमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलंय. यावेळी आडव्या बॅटने मात्र खेळला गेला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाची ही चुकी पाहायला मिळाली. खरं तर इथून मात्र 4 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 25 धावा 25.
आतापर्यंत आपण पाहतोय एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या 25 वरती आहे. येणारे 3 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असेल. यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहू शकाल एक जबरदस्त क्लासिकल नेत्रदीपक फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे हा बॉल खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षकाचे अप्रतिम प्रयत्न होते. अखेरकार इथे चेंडू जिंकला आणि क्षेत्ररक्षक पराभूत झालाय. प्रयत्न खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. अखेरकार हा चौकार आलाय. सलगचा हा दुसरा चौकार आलाय. मोमेंटम चौकार आहेत कारण या अगोदरची स्थिती पाहिली तर फार नाजूक होती, परंतु या चौकाराने थोडं का होईना परंतु आशा पल्लवित झाल्या असतील. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. अशा पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. बाब्या आल्या बरोबर त्यांनी 2 चौकार लगावले. संघाला धावांची गरज होती. या अगोदरचा चौकार आपण पाहिला तर फाईन लेग क्षेत्राकडे आला. दुसरा चौकार पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरकडे आला आणि दोन्ही चौकार अत्यंत गरजेचे होते राऊतपाडा टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा रनअप वरती सज्ज झालाय. येणाऱ्या 2 बॉलवरती आक्रमण हे चढवावं लागेल. हात खोलावे लागतील फलंदाजाला. समोरच्या दिशेला 20 सेप आहे. फलंदाजांची सेफ जागा आहे. तिथे हा दमदार फटका आणि चौकारांची हॅट्रिक इथे संपन्न करत असताना मिस्टर बाब्या. खूप चांगली फलंदाजी. अखेरकार इथून मात्र आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले ते 3 चौकार. या 12 धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या टीम राऊतपाडा संघासाठी आणि त्या 12 धावा अर्थात 3 चौकार आल्या बाब्याच्या बॅटमधून. धावसंख्या 33 वरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या डावातील. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. यानंतरचा होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स कुशिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये बासे स्पोर्ट्स बासे. यावेळीचा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटनं बॉलला खेळून काढलंय. पहिली धाव अगदी वेगात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल. इथे देखील थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि पहिल्या डावाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय 35 वरती. विजयासाठी लक्ष गाठायचंय. 24 बॉल 36 धावा. सन्माननीय निखिलजी घरत आणि सन्माननीय नवनाथजी शेलार यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत पुढील मॅचचा, जिथे माझे साथी समालोचक जगदीश सुतार दीपक सुतार सर आमच्या समवेत उपस्थित आहेत. थँक्यू सो मच प्रवीण शिंदे. तर आपण टॉच बॉक्समध्ये जोडलं गेलो आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सन्मान्य निखिल यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 4 ओव्हरचा सामना असेल. कुशिवली विपक्ष बासे स्फुट बासे. कॉल केला जाईल बासे स्फुट बासे टीमचे कॅप्टन यांच्या माध्यमातून. इयान शिलिवन असा कॉल होता आणि नाणेफेकीमध्ये इयान शिलिवनच आलेला आहे. तर मान्यवर निखिल आमचे मित्र त्यांना विनंती असेल की आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. बासे स्फोट बासे या हंगामातील पहिलीच मॅच पंकजने गाजवली. अर्धशतक त्याच्या नाबावर राहिलं. काय वाटतं खेळताना किती आनंद होतो ज्यावेळेस आपल्या टीमचा खेळाडू पहिल्याच मॅचमध्ये या हंगामामध्ये अर्धशतक ठोकतो. 9 षटकार आले. 19 चेंडूमध्ये त्याने 63 धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत त्याने भरपूर स्पर्धा गाजवलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये पण त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. या मॅचमध्ये तर जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. ही मॅच महत्त्वाची. 4 ओव्हरचा सामना आहे. टॉस जिंकल्याने निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा आमचा निर्णय आहे. आता किती अपेक्षा ठेवतो पंकजकडून आणि त्याची जर विकेट गेली सुरुवातीलाच कारण का समोर कुशिवली संघ आहे तर काय रणनीती असेल? आमच्याकडे दुसरे पण बॅट्समन आहेत. सागर देसले, प्रकाश राऊत आहे. धन्यवाद. कुशिवली संघ सातत्याने या असोसिएशनमध्ये चांगली कामगिरी करत राहिले, परंतु आता आव्हान आहे बासे टीम. मागच्या मॅचमध्ये त्यांनी खूपच चांगली कामगिरी केली. गोलंदाजी करायची आहे सतीश. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये तरी. 30 धावांपर्यंत रोखण्यासाठी कोणते असे गोलंदाज आहेत ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल जे चांगली गोलंदाजी करतील? आमचे रेग्युलर बॉलर आहेत. इयान शिलिवन मॉड्यूलचं दरवर्षी आयोजन असोसिएशनमध्ये उत्तम असतं. हे संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? छान आयोजन आहे. प्रत्येक टायमाला त्यांचं आयोजन चांगलं असतं. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो कुठेही जाऊ नका. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचं नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकले बासे स्फोट बासे टीमने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. समोर टीम असेल कुशिवली. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे उपस्थित आहेत माझे सहयोगी समालोचक प्रवीण शिंदे सर. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच दीपक सुतार सर. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरताला या ठिकाणी सुरुवात होतीये. 24 बॉल 36 धावांची आवश्यकता विजयाकरिता. या आव्हानाचा पाठलाग कोणत्या पद्धतीने पूर्ण केला जाईल? जय बजरंग स्पोर्ट्स तलवली विपक्ष जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 24 बॉल आणि विजयाकरिता 36 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत या स्पर्धेकरिता. कीच उद्या फायनल डे आहे. आमचे प्रमुख अतिथी असतील उद्या या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील. माननीय श्री शांताराम मोरे साहेब, भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार. त्याच्यानंतर सन्माननीय भगवानजी भोईर साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख. अजयजी मोरे साहेब, शिवसेना तालुका युवा अध्यक्ष. दिनेशजी ठाकरे साहेब, उपसरपंच ढोले. सचिनजी गोडविंदे साहेब, सरपंच ग्रामपंचायत ढोले. निवृत्ती मगर सर, अध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. रुपेजी जाधव साहेब, उद्योगपती ढोळे. राहुल चंदे साहेब, युवा उद्योगपती राहुल एंटरप्राइजेसचे. अनुराग जाधव, उद्योगपती चिंचवली. निलेशजी गुरव साहेब, जे कवाड गावचे आहेत आणि ते देखील या ठिकाणी उद्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल या डावातला हाताळला जातोय. पहिला बॉल अगदी पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह आणि त्याचनंतर स्टेट आपण पाहिलं ना तर स्टंपवरती आदळला गेला आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट केली आहे. ज्याच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. ज्ञानेश्वर भाऊ पष्टे, युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी हे देखील उपस्थित राहतील. त्याचनंतर डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व गिरीशदादा पाटील जे चिंचवली गावचे आहेत, खांडपे चिंचवली गावचे आहेत, ते देखील या मंचावरती उद्या आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या रनअपवरती. राईट अमोर तो विकेटनं षटकातला पुढचा बॉल डिलिव्हर होतोय. बिग हिट, आर पार सीमा पार. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. अगदी आपल्याला रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळेल. खरं तर बॅटच्या रडारमध्ये होता, समोर बॉल होता आणि त्याला मात्र फेकून दिले 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. खूप दूरवरती या बॉलला पोहोचवले फलंदाजानं. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते. 7 धावा. या स्पर्धेमध्ये सन्माननीय किरणजी वारगडे साहेब, जिल्हा परिषद मोंडोलगड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हे देखील पाहायला मिळतील. यावेळेला मात्र फटका फसला गेलाय. अतिरिक्त उंची गाठली आणि जेल ड्रॉप त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय विकासजी जाधव साहेब, मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष. यतीनजी पाटील साहेब, उपसरपंच अकलोली. रामजी फरडे साहेब, उपसरपंच मोंडूळ. तुषारजी जाधव साहेब, उद्योगपती चिंचवली. हे सर्व मान्यवर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या क्रीडा मंचावरती पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून आम्हाला लाख मोलाचं योगदान लाभलंय. पुनश्च एकदा त्यांचा शब्द समजावणारे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज आलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्पर्श झालाय बॅटचा का पाहावं लागेल. डॉट बॉल आलाय. खरं तर इथून मात्र धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 8. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती 36चं टार्गेट चेस करायचं. अगदी पाहिलं तर दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत, प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळ. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 9 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 36 धावांचं लक्ष गाठायचं, परंतु 36 धावा देखील काढायच्या जरी असल्या तरी हे संघर्षमय सामना नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे 36 धावा काढताना थोडासा खडतर प्रवास टीम तळवली संघाला देखील गाठावा लागेल. त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. सातत्यपूर्ण कामगिरी दाखवावी लागेल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळत आहे. खराब कामगिरी पाहायला मिळते. खरं तर लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये अशा धावा येणं एक खराब संकेत म्हणावं लागेल टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता मात्र इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 26. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे दोन्ही टीम्स करिता. इथून प्रयत्न दोन्ही टीम्सला दाखवावे लागतील, परंतु जय कोणाच्या वाट्याला जाईल आणि पराजय कोणाच्या वाट्याला येईल. तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर प्रयत्न हे दाखवावे लागतील.
जर हा सामना जिंकला इथे टीम राऊतपाडा संघाने तर गिरीशदादा पाटील जे खांडपे गावचे चिंचवली गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून संध्याकाळी मेजवानी दिली जाईल. हा सामना जिंकला तर नक्कीच चांगली पर्वणी असेल. एक डॅशिंग युवा नेतृत्व गिरीशदादा पाटील यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा संघाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज महेशला आणलाय. 18 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. खरं तर हंगामातली ही पहिली स्पर्धा आहे. आजचा दिवस कोणाच्या नावावरती जाणार. आज एक संघ आपण क्वालिफायर होताना पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये एक चांगली स्पर्धा एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. पहिला बॉल ओव्हर द विकेटनं फुलटॉस आहे. खरं तर ही चुकी आहे परंतु फटका फसलाय आणि इथून मात्र डीप मिड विकेटमध्ये हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद होईल. सूरज बाद होता त्या ठिकाणी. 10 अंकावरती पहिला धक्का. काही क्षणासाठी असं वाटलं होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार की काय परंतु तिथून हा झेल कॅरी केला गेला. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी आणि त्यानुसार फलंदाजाला बाद केलं गेलं. तुम्ही कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करता त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते पाहायला मिळालं राऊतपाडा संघाकडून. विकेट आली आहे पहिल्या क्रमांकाची 10 अंकावरती. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना हर्षल आलाय. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. खरं तर थोडासा खडतर प्रवास गाठताना आपण पाहतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे मात्र तुम्हाला प्रयत्न ठेवावे लागतील. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. यावेळेला पुलर लेनचा बॉल मात्र पिचिंग थोडीशी स्टंपपासून दूरवर आहे आणि त्याचमुळे पंचांनी नकारलाय. डॉट बॉल आलाय. मात्र प्रत्येक डॉट बॉल हा थोडा का होईना परंतु दबाव निर्माण करेल तळवली संघासमोर. एक विकेट आली आहे 10 वरती. फलंदाज सूरज बाद झाला ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग आपण षटकार पाहिला होता परंतु त्यानंतर त्यांना बाद केलं आणि नवीन फलंदाज हर्षल हा पहिला बॉल डॉट येतोय. अगदी पाहिलं तर फाईट टू फाईट मॅच पाहायला मिळते. करंट रन रेट 7.50चा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. इनसाइड एज आतली कडा घेतले. चेंडू फाईन लेकडे. फाईन लेग नाहीये. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 11 धावा. एक गडी बाद 11 15 बॉल आणि 25 धावाचं इक्वेशन आपण पाहतोय जय बजरंग तलवली संघाला विजयासाठी. मात्र दोन्ही संघांना समान संधी आहे. जो जितेगा वही सिकंदर. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या युद्धामध्ये उतरता त्यामुळे युद्धामध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न कायम ठेवणं गरजेचं आहे. मात्र ही विजयाची तलवार कोण उचलणार. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 11. यावेळेला मात्र चेंडूवरची नजर हटवली गेली. आणखीन एक चांगला बॉल इथे हाताळला गेला. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. महेश खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. अचूकता राखतायत. विकेट्स मिळवतायत. दडपण निर्माण करतायत. तलवली संघ थोडा का होईना परंतु आता दबावाखाली आहे कारण इक्वेशन वाढत आहे. रिक्वायर्ड रन रेट हा आता वाढताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला दिशाहीन बॉल आहे. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा असा इशारा आलाय. एक धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल 12 अंकावरती. अजून देखील मॅच बॅलन्स. खरं तर इथून प्रयत्न कायम ठेवावे लागतील. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर जय मल्हार राऊतपाडा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचेल आणि इथून चांगली फलंदाजी केली तर अर्थात जय बजरंग स्पोर्ट्स तलवली हा संघ विजयाची तलवार उचलेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन. यावेळेला काय स्ट्रोक खेळला गेलाय. ओव्हरपिच होतं आणि त्या बॉलला फेकून दिलंय. सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी येतोय हाय अँड हँडसम षटकार. चांगला स्ट्रोक आहे. खरं तर ही चुकी केली आहे गोलंदाजानं. ओव्हरपिच बॉल ते देखील लेग स्टंप वरती. ओनली ऑन प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. ताकद कमी परंतु टायमिंग प्रॉपर होतं. धावसंख्या 6 ने उंचावत असताना 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आतापर्यंत प्रवास खूप चांगला होता या गोलंदाजाचा परंतु या बॉलवरती पाहिलं तर धावा मिळाल्या 6.
6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 वरती पोहोचताना पाहायला मिळते. आता या मॅच मध्ये खरं तर रंगत पाहायला मिळते, चुरस पाहायला मिळते. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावांची अजून देखील गरज आहे. मॅच संपली नाहीये. जरी षटकार आला असेल तरी गोलंदाजाला इथून कमबॅक करावा लागेल. मात्र कोण कोणावरती मात करणार, मॅचचा खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक देखील आनंद घेतात. हा बॉल डॉट. मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाही. आता मात्र 12 मध्ये काढायचे त्या 18. षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज. आतापर्यंत प्रवास आपण पाहिला तर दोन षटकांचा खेळ संपला आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 18ची अजून देखील आवश्यकता आहे. प्रति षटकामागे आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 9च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 18 धावा या कंपल्सरी काढाव्या लागतील. आतापर्यंत प्रवास आपण पाहिला तर दोन्ही टीमचा खूप चांगला खेळ राहिलाय. दोन्ही संघ आतापर्यंत विजयासाठी प्रयत्नशील आहेत. एक बाजूने गोलंदाजी चांगली होते तर दुसऱ्या बाजूने अंतिम क्षणाला आलेला षटकार, तिथे मात्र आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळाला तलवली संघासाठी. हर्षल स्ट्रायकर एंडवरती आहेत. आता इथून मात्र 12 बॉल मध्ये 18 धावा काढायच्या आहेत. अशा मुवमेंटवरती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला जातोय. शिवम आणलाय परंतु पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. एकच धाब्यावरती आणि इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर ही चुकी केली आहे शिवमनं. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि येणारा बॉल हा फ्रीटचा आहे. संधी निर्माण झाली आहे फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. 20 धावा धावफलकावरती आहे. 16ची गरज अजून देखील आहे. 12 मध्ये काढायच्या त्या मात्र 16. फ्रीटची संधी आहे परंतु ज्या ज्या वेळेला फलंदाजाला फ्रीटची संधी मिळते नक्कीच त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. इथे फलंदाज या संधीचं सुवर्ण करेल का? राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र फ्रीटची संधी होती परंतु अधिक फायदा उचलता आलेला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ही चुकी आहे. यष्टी रक्षकाची चुकी आहे कारण या मुवमेंट वरती एक एक धावी महत्वाची आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 21 धावा धावफलकावरती. 11 बॉल आणि 15 धावांची गरज. मॅच संपली नाही आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. थोडीशा चुका पण या मॅच मध्ये पाहायला मिळतात. एक एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दारामध्ये घेऊन जाते. संयम दाखवावा लागेल, शांत डोक्याने खेळ दाखवावा लागेल दोन्ही टीम्सला. अकूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. झेलची संधी निर्माण झाली आणि अखेरकार तिथे झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. हर्षल बाद होतोय आणि टीमला बसलेला हा धक्का क्रमांक 2. मॅच संपली नाहीये अजून देखील. जे मल्हार स्पोर्ट राऊतपाडा संघाचे खेळाडू सांगतायत आम्ही मॅच सोडणारे पैकी नाही आहोत, आम्ही प्रयत्न करणारे पण की आहोत आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅट्समन रोशन. 2 गडी बाद 22. ऋषी येतोय बॅटिंग करण्याकरिता. 10 बॉल आणि 15ची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. 50-50 चान्सेस. दोन्ही संघांना समान संधी आहे. मॅच बॅलन्स आहे. मॅच संपली नाहीये. ऋषी आलाय नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. ज्यावेळेला नवीन फलंदाज एखादा बॅटिंगला येतो ना थोडासा प्रेशर त्याच्यावरती जरूर असतो. प्रेशर इथून मात्र त्याला बाजूला ठेवून चांगली बॅटिंग करावी लागेल. ही चुकी केली आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल होत असताना खरं तर मिळतील 4 धावा आणि स्पर्श झाला होता बॅटचा आणि त्याचमुळे ह्या 4 धावा अंकित केल्या जातील. 4 धाब्यां टीमची धावसंख्या 26 या अंकावरती. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत आणि इथून मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू आहेत 9. इथून एखादा डॉट बॉल आला तरी देखील या मॅच मध्ये मजा येईल. प्रेक्षकांना हवी असते ती प्रेक्षणीय मॅच. मग सामना कोणी जिंकू द्या. अंतिम क्षणापर्यंत झुंज पाहण्याची मजा आहे ती कुठे नाहीये.
पुन्हा एकदा वारंवार या चुका केल्या जातात. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इथे देखील पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 26 या अंकावरती 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 ची गरज आहे. थोडासा कानमंत्र दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि ते अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला तिसरी फेरी गाठायची आहे तर थोडंसं सजेशन, थोडंसं मार्गदर्शन त्या गोलंदाजाला करणं गरजेचं आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला 26 धावा आहेत. स्ट्रायकर एंडवरती बॅटर ऋषी. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय. अगदी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून बॉल निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे 4 धावासाठी मिळतील 4 धावा. येतोय चौकार. 4 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 30 धावा धावफळकावरती आहेत. अवघ्या 6 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8. असं वाटलं होतं की जय मल्हार राऊतपाडा संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतं. अशा क्षणाला या गोलंदाजानं केल्यात फार मोठ्या चुका. यावेळेला नेत्रदीपक फटका, जबरदस्त स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर मिड ऑफला क्लिअर करेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार, तिसरा चौकार आहे आणि इथून मात्र चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. चांगली बॅटिंग. धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. अजून देखील 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता जय बजरंग स्पोर्ट्स तलवली संघाला. यावेळेला मात्र समोरच्या दिशेला खेळायचं होतं. सिलिमिड ऑफ मध्ये हा बॉल निघून गेला आणि त्याच नंतर याच षटकामध्ये मॅच फिनिश केली आहे आणि इथून मात्र सामना जिंकलाय जय बजरंग स्पोर्ट्स तलवली. अभिनंदन. अँड हार्ड लक टीम जय मल्हार स्पोर्ट्स राऊतपाडा.